आपण अकोला जिल्ह्यातल्या तेल्हार तालुक्यात गेले 3 ते 4 दिवस झाले लगातार पाऊस झाला आणि या वादळी वारा आणि पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्वारीचं नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकतो की या शेतामध्ये ज्वारीचं पीक अक्षरशः झोपलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते ज्वारीच्या ज्या कणसाला कोंब फुटलेला आहे. पहा शेतकरी इथे उभे आहेत. शेतकऱ्यांच्या हातात जे आहे पहा ही ज्या शेतातली ज्वारी आता ही कधीने कापलेली आहे, पण आता जे आहे कोंब फुटले आहे आणि आता ही ज्वारी पूर्ण जे आहे कधी वाया गेलेली आहे. कारण काय हाताशी आलेले म्हणजे हातातोंडाशी आलेलं पीक यांचं आता सध्या वाया गेलेलं आहे. कारण या ज्वारीच्या ज्या कणसाला पीक घेतलेला आहे आपला ज्या कोंब फुटले आणि ज्वारी आता पूर्ण ह्याच्या गेलेली आहे, काळी पडलेली आहे आणि आता ही कुठल्या कामात येत नाही यांच्या शेतकऱ्याच्या. आपल्यासोबत शेतकरी आहेत. नेमकं दादा मला सांगाल की तुम्ही इथे युवा शेतकरी आता मला सांगा आता जे तुमच्या शेतीची ज्वारी आहे मी पाहिलं माझ्या आता कोंब फुटलेले आहेत. काय कधी झाला कधी पाऊस झाला आणि सध्या काय स्थिती आहे काय? लगातार मागच्या काळात पाऊस झाला, ज्या हप्त्यात पाऊस झाला पूर्ण, त्याच्यामुळे याला सोंगता पण सुद्धा आलं नाही बरोबर. आणि सोंगल्यानंतर सुद्धा हे त्याला जे खुळण करतो आपण, त्याचे कणसं जेव्हा काढतो ते काढायला टाईम भेटला नाही. आणि टाईम भेटला नसल्यामुळे याला सगळ्याला कोंब आले. फक्त एकच विनंती आहे की आता हे सगळ्या पेरणीपासूनचा काढणीपर्यंतचा खर्च आम्हाला इतका मोठा आला आहे की आता सध्या आमची जी ज्वारी आहे ती जेवढी झाली त्याचा खर्च सुद्धा निघत नाही. आणि याचं महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावातल्या एका शेतकऱ्याला याचा भाव मार्केटमध्ये 840 रुपये क्विंटल देण्यात आला. किती रुपये? 840 रुपये क्विंटल. मला सांगा, ज्या ज्वारीच्या पिकावर एक पोत्यावर जवळपास आमच्या सर्वसामान्य शेतकरी 6 महिने जगू शकतो, त्यासाठी फक्त 840 रुपये देत आहेत. कदाचित या कृषी मंत्र्यांच्या आणि यांच्या घड्याळाच्या किमतीसुद्धा याच्यापेक्षा शिल्लक असतं. म्हणजे त्यांच्या घड्याळाच्या किमतीपेक्षा आमची एक पोतं ज्वारी स्वस्त झाली का असा विचार येतो. आणि पंचनाम्याचा विषय झाला तर स्थानिक प्रशासनाला बिलकुल लक्ष नाही आहे. सगळं आज किती 3 ते 4 दिवस झाले पाऊस झाला, पंचनामे झालेत का नेमकं काय? नाही, पंचनामे झाले नाहीत. आमच्या ग्रामपंचायत कृषी अधिकारी आला नाही, आमच्या गावची कोणती विचारपूसही झाली नाही. GR निघाल्यावर सुद्धा काहीही झाले नाही. आपल्याला त्या ठिकाणी अजून काही शेतकऱ्याची मागणी आहे की मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि खर्चही निघत नाहीये. कारण काय तर भाव जो आहे भाव यांना 800 रुपये क्विंटल ठिकाणी मिळतोय म्हणजे सारखं लागत नाही. आपल्याला या ठिकाणी इथले वृद्ध आहेत, आबाजी आहेत. मला सांगाल आबाजी, तुम्ही आता तुमचं इतकं वय झालेलं आहे, तुम्ही असा पाऊस कधी पाहिला का? नेमकं किती नुकसान झालंय? इसका पाऊसच नाही पाहिला. 80 वर्ष झाले पण असा पाऊस नाही पाहिला. 500 ज्वारी मागून राहिले काय 20,000 रुपये खर्च आहे. सगळं खुडून हे ते काय करा. किती एकर ज्वारीची पेरा केला होता तुम्ही? 4 एकर आहे ना. आणि काही ज्वारी आहे का पूर्ण हे झालेली आहे? ते काही काढली एकरातली फक्त चांगली, बाकी सर्व हे असंच झालं. असेच सर्व लगाडलं. पाणी सुसून येते. रात्री आलो पाणी, रात्री काय करा माझा किती झापा काय पसरायची पन्नामा आहे असं. ते होते शेतकरी आपल्यासोबत इथे या ठिकाणी अजून काही शेतकरी आहेत. दादा मला सांगाल की या ठिकाणी आता शेतामध्ये तुमच्या आम्ही इथे आलेलो आहोत, काय परिस्थिती आहे नेमकं काय सांगा? खूप खराब स्थिती आहे एकदम. ज्वारी आपण बघू शकता, पूर्ण ज्वारी कापली खाली पडलेली आहे आणि पाण्यामुळे एवढं नुकसान झालं आहे. आणि ज्वारीचा जो कलर पाहून बघू शकता, पूर्ण याला कोंब फुटलेले आहेत. म्हणजे याला कोणाच कामाची राहिलेली आहे. ज्वारी पूर्ण काळी पडलेली आहे आणि स्थानिक प्रशासन याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. कोणता कृषी टीम येतं, कोणाचा सर्वे झाला नाही, काही झालं नाही. आणि शेतकरी एकदम हातबंद झाला आहे. आता हे आबाजी आहेत, काय करायला एवढा खर्च लागला, पूर्ण हे लागला. आता पुरा लेकराचं शिक्षण आहे, हे आहे, हे कसं याच्यावर भागा 12 महिने कसे काढा, हे आता शेतकऱ्याला प्रश्न पडलेला आहे. मला सांगाल की बा या ठिकाणी आता इथे तुम्ही सांगितलं का तुमची मागणी काय नेमकं शासनाकडे काय सांगाल? की बा याची सर्वात लोक याचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्याला तातडीने याची मदत करावी, ही आपल्या सरकारला आमची विनंती आहे की. हे होतील तेल्हार तालुक्यातील शेतकरी ज्या ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे या ठिकाणी ज्या ज्वारीच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आता खर्चही त्यांचा निघेना आणि त्यांना आता भाव मिळणार, त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठी आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनाने लवकर पंचनामे करून यांना मदत जाहीर करण्याची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला.